साताऱ्यातील कास पठारावर 132 प्रजातींच्या फुलांची मनमोहक चादर, पर्यटकांची यंदा खास सोय। जागतिक वारसा स्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर आता फुलांचा रंगोत्सव सुरू झालेला आहे। श्रावणसरी कोसळल्यानंतर येथील पठारावर विविध रंगीबेरंगी फुलांची चादर पसरल्याचं दिसून येत आहे। सातारा पश्चिम घाटातील जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात या कास पठारावर आढळते। ऑगस्ट महिन्यापासून या कास पठारावरील फुलांचा बहर पाहायला मिळतो। मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक दुर्मिळ फुलांनी हे कास पठार फुलायला सुरुवात झालेली आहे। महत्त्वाच्या 132 फुलांच्या जातींपैकी तेरडा, सीतेची आसवे, धनगरी पेटा, मिकी माऊस, कंदील पुष्प आणि चवर ही विविध रंगांची फुले येऊ लागलेली आहे। संपूर्ण पठार फुलांनी आच्छादण्यासाठी अद्यापही थोड्या दिवसांचा अवधी असणार आहे। यावर्षी येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनामार्फत आगळं वेगळं आकर्षण ठेवण्यात आलेलं आहे। यंदा कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांना बैलगाडी सफर करण्याचा आनंद घेता येणार आहे। यामधून पर्यटकांना कुमोदिनी तलावापर्यंत फेरफटका मारता येईल। आधीच रंगबिरंगी फुलांनी सजलेल्या कास पठारावर बागडणाऱ्या फुलपाखरांना पाहून हे निसर्ग सौंदर्य आणखीन खुललेलं आहे। त्यामुळे कास पठाराच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत। कास पठारावर आल्यानंतर मित्र, नातेवाईक आणि कुटुंबियांसह फोटोशूट करत पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत आहेत। या फुलांनी पठाराचे सौंदर्य अधिकच मनमोहक बनलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा।